हॅलो, आता आपण बघूया "वीण दोघांतली ही तुटेना" या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की समरला हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं. आता स्वानंदी त्याला घरी घेऊन येते तेव्हा मल्लिका असं दाखवत असते की "बापरे, काय झालं समर, ये ये, बस बस" आणि बोलते "असं कसं BP शूट झाला", असं तसं ती बोलत असते. आजी ही बडबड करत असते की "समर, अरे हे काय वय आहे का तुझं BP शूट होण्याचं? मी बघ 80 वर्षाची आहे पण तर कशी टुणटुणीत आहे." तेव्हा स्वानंदी बोलते "हो ना." तेव्हा मल्लिका बोलते "बघितलंस ना स्वानंदी, सांगितलं होतं ना मी की अगं त्याच्या गोळ्या बंद केल्या त्याचा हा परिणाम आहे." तेव्हा स्वानंदी थोडी शांत होते आणि बोलते की "तुम्हाला असं कळतंय का काकू, गोळ्या बंद केल्यामुळे नाही झालं हे, गोळ्यांचं अतिसेवन केल्यामुळे झालं हे." तेव्हा मल्लिका बोलते "हो पण पण अगं पण मग गोळ्या घेतल्याशिवाय, त्याला गोळी घेतली नाही म्हणून तर हा त्रास झाला ना." तेव्हा स्वानंदी तेच बोलते की "मी तेच बोलते की गोळ्या बंद, अतिसेवनमुळे त्यांना हा त्रास उमदळला आहे." तेव्हा मल्लिका बोलते की "अगं पण असं तू म्हटलीस आणि हेल्दी लाईफस्टाईल, जरी तुझं मान्य आहे मला हेल्दी लाईफस्टाईल, पण असं म्हटलं आणि लगेच गोळ्या बंद करता येत नाही ना." तेव्हा आनंदी बोलते "हो काकू, असं म्हटलं आणि लगेच बंद करता येत नाही गोळ्या असं तुम्हाला कोण म्हटलं? पण त्यांची लाईफस्टाईल हेल्दी असेल तर ते पुन्हा पुन्हा आजारी पडणारच नाही ना. आणि आता त्यांच्या गोळ्या आणि लाईफस्टाईल चेंज तर मी करणारच आहे. आणि आपली प्रतिकारशक्ती कमी असेल तर माणूस आजारी पडतो ना. आणि आपण जेवढ्या गोळ्या घेत जातो ना तेवढी प्रतिकारशक्ती कमीच असते आपली. त्यामुळे आपल्याला गोळ्या घेत राहायचे की थोडंसं निरोगी आयुष्याकडे वळायचे ते आपल्यालाच ठरवावं लागेल." बोलते बरोबर बोललीस तू नंदू. आणि मल्लिका, तुला जर पेंड्याची काळजी वाटत असेल ना तर तू पण त्याला हाच सल्ला दिला पाहिजे. गोळ्यांची भीती कसली दाखवतेस? तेव्हा मल्लिका मुद्दामच बोंगाळ करते आणि बोलते की "आई, मला खूप काळजी आहे त्याची, म्हणून मी त्याच्यावर खूप प्रेम करते, माझ्या अंशूपेक्षाही जास्त." आणि रडायला लागते. तेव्हा समर बोलतो की "काकू, कशाला रडतेस तू? मला कुठलं प्रकारे काही झालेलं नाही आहे, उगाच त्याचा भाऊ नका करू प्लीज. कुठला विषय कुठे घेऊन जातेस तू?" तेव्हा समर बोलतो "चला झोपा आता, लेट झालं आहे." म्हणून समर चालला जातो. मल्लिका त्याच्या मागे रडत रडत जात असते. तेव्हा आजी बोलते की "बिलकुल सिरियसनेस कळत नाही या पोराला. नंदू, आता तूच बघ काय ते." तेव्हा स्वानंदी बोलते की "नक्की बघेल आजी, तुम्ही झोपा आता शांतपणे." तेव्हा स्वानंदी मनात बोलत असते की "बाद झालं, काकूंचं हे सारखं गोळ्या भीती घालणं हे वाढतच चाललं आहे गोळ्यांची. राजवाडीने त्यांच्या नाकावर टिचून व्यायाम आणि उत्तम डाएट केला पाहिजे नाही, पण आता हे करायलाच हवं. एखादा चांगला डायटिशियन शोधून त्यांचा डाएट प्लॅन करून द्यायलाच हवा." इकडे मंदाकिनी बोलते की "तुम्ही खेकचा, सगळे मिळून माझ्यावर खेकचा. काय केलं होतं मी? तिचे कपडे हे वापरले नाही. ती प्रत्येक वेळेस ऑनलाईन कपडे घेत असते, दर 4 दिवसांनी मेकअपचं सामान घेत असते. नाही नाही, खर्चाबद्दल तर मला बोलायचंच नाही आहे, पण कपडे घेत असते ना, कुठे घालते ते?" तेव्हा आदिरा बोलते की "आई, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? माझे कपडे, माझी चॉईस आहे, मी बघेल ना, आणि ते कपडे ओकेजनली घालायचे असतात." तेव्हा मंदाकिनी बोलते "हो पण इतके ओकेजन्स झाले, तू कधी घातले? मी तुला घालताना पाहिलंच नाही." तेव्हा आदिरा बोलते की "आई, माझे कपडे, त्याचं काय करायचं ते मी बघेन. तुम्ही इथून पुढे मला विचारल्याशिवाय माझ्या वॉर्डरोबला, माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही." तेव्हा आदिरा रागारागाने कपडे घेऊन निघून जाते आणि रोहनला सांगते की "रोहन, राहिलेले कपडे घेऊन ये." तेव्हा रोहनही ते कपडे घेऊन जातो. तेव्हा मंदाकिनी बोलते की "जा जा, घेऊन जा. असे बिळातनं उंदीर बाहेर यावे ना, तसे कपाट उघडल्यावर हिचे कपडे पडत असतात ते." तेव्हा रोहन बोलतो की "आई, शांत बस ना प्लीज यार." मल्लिका इकडे अर्पिताच्या खोलीत येते आणि बोलते, अर्पिताला सांगत असते की "समरचा काही थोडासा BP शूट झाला होता तर ही मलाच पाजळायला लागली अक्कल. मला सांगत होती की गोळ्यांनी असं होतं तसं होतं." तेव्हा अर्पिता बोलते की "मला कळत नाही मुळात ही समर दादाच्या मागे पुढे का करते पण? आणि जो नवरा तिला बायकोच मानत नाही, त्याच्या पुढे पुढे का करते ही? समरदादा तिला कुठे बायको मानतो? माझा नवरा मला बायको मानतो, माझ्यावर प्रेमही करतो, पण मी त्याच्या अशा पागी पुढे करत नाही ना." तेवढ्यात अर्पिताला तिच्या नवऱ्याचा फोन येतो. तेव्हा अर्पिता बोलते "बघितलं, असं नाव काढलं की फोन होतं." तेव्हा मल्लिका बोलते की "टॉक ऑफ द टेबल." तेव्हा मल्लिका बोलते की "अगं काय असतं माहिती का, नवऱ्याला आवडतं गं असं बायकोने पटकन फोन उचलला. अशा थोड्या थोड्या गोष्टींमध्ये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होतात. उचल उचल पटकन." इकडे स्वानंदी तिच्या खोलीत असते, समरही खोलीत येतो. तेव्हा समर गोळी घेत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की "राजवाडे?" तेव्हा समर बोलतो की "अहो, ॲसिडिटीची गोळी आहे आणि ती मला घ्यावीच लागेल." तेव्हा स्वानंदी बोलते की "पाणी देऊ का, असं विचारायचं होतं मला." तेव्हा समर गोळी घेतो. तेव्हा स्वानंदी बोलते की "काय, डोकंही दुखतंय का?" तेव्हा स्वानंदी बाम घेते आणि समरच्या मागे मागे फिरते आणि बोलते की "हे घ्या." तेव्हा समर बोलतो की "थँक्यू." तेव्हा स्वानंदी बोलते "अजून काही उशी हवी आहे?" तेव्हा समर बोलतो "एक्स्ट्रा असेल तर द्या."
तेव्हा स्वानंदी उशी देते आणि बोलते आपल्या घरात आहे उषा. तेव्हा समर बोलतो तेवढं पांघरून दिलं माझं तरी बरं होईल. तेव्हा स्वानंदी बोलते की एसीचा स्पीड थोडा कमी केला तरी बरं होईल. तेव्हा समर बोलतो की तुमच्या हातात आहे रिमोट, तुम्ही करू शकता. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा स्वानंदी बोलते अजून एखादी गोळी झोपेची विके दे. तेव्हा समर बोलतो की नको. तेव्हा स्वानंदी बोलते की पाण्याचा ग्लास जवळ ठेवू. तेव्हा समर बोलतो की हो. तेव्हा स्वानंदी बोलते की दिवा घालव. तेव्हा समर तिच्याकडे चकित होऊन बघतो. तेव्हा समोर बोलतो की तुम्हाला हवा असेल तर घालवा. काय किती प्रश्न विचारतायत तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की आता तुम्हीच तर सकाळी म्हणाले ना की विचारल्याशिवाय काही करत जाऊ नका. तेव्हा समोर बोलतो की त्याचा हा अर्थ काढलात तुम्ही. छोट्या छोट्या विचारायच्या गोष्टी नाही आहेत काही. तेव्हा स्वानंदी बोलते पण तुमच्या मते आता छोटी गोष्ट कुठली आणि मोठी गोष्ट कुठली हे कसं कळणार मला. तेव्हा समर बोलतो राजवाडे विमान विकत घेऊ का ही मोठी गोष्ट झाली, हा मोठा प्रश्न. पण राजवाडे टिकल्यांचं पाकिट घेऊ का ही विचारण्याची गोष्ट नाही आहे, ही छोटी गोष्ट आहे, हा काय विचारण्यासारखा प्रश्न नाही. तेव्हा स्वानंदी बोलते नाही ते आलं माझ्या लक्षात, पण रोज शिंकलं तरी गोळी घ्यायचं ही मोठी गोष्ट आहे. आपलं BP शूट झालं आहे तरी डॉक्टरकडे वगैरे जायचं नाही हे महत्त्वाचंच नाही आहे, ही अगदी छोटीशी गोष्ट आहे. असं का ते जरा कन्फ्युजिंग आहे हो सगळं. तेव्हा समर बोलतो की सिरियसली घेतोय मी हे सगळं म्हणून एवढी औषधं घेतोय, तब्येत चांगली राहावी माझी. तेव्हा स्वानंदी बोलते पण एवढ्या गोळ्या घेऊन जर तब्येत बिघडत असेल तर म्हणजे कशाचाही अतिरेक वाईटच असतो ना. तेव्हा समर बोलतो की आले टोमणे आले छान. मगाशी जे माझं डोकं दुखत होतं ना ते आता दुखायचं बंद होईल नाही का. माणसाचं डोकं दुखत असताना ना जसं वागायला पाहिजे ना असं अगदी तसंच वागतायत तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते थँक्यू. तेव्हा समर बोलतो की माझ्यासाठी माझी फक्त डोकेदुखी थांबणं एवढंच महत्त्वाचं आहे बघा, आणि त्याच्यात तुम्ही किती बोललात. खरं तर डोकेदुखीची गोळी होती माझ्याकडे. तेव्हा स्वानंदी बोलते परत गोळी, आता उठायच्या बसायच्या पण गोळ्या घ्याव्या लागतील तुम्हाला आता. तेव्हा समर बोलतो काय प्रॉब्लेम आहे, अगदी झोपेची गोळी डोकं दुखायची गोळीसुद्धा मी घ्यायची नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही. तेव्हा समर बोलतो की काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा स्वानंदी बोलते BPचे एकदा चेक करून टाकू एकदा झोपताना. तेव्हा समर बोलतो नाही. तेव्हा समर बोलतो मी झोपतो आता. तेव्हा स्वानंदी बोलते मग मी प्रश्न नको विचारू. तेव्हा समर बोलतो तुम्हाला हवं ते तुम्ही करा, पण मी झोपतोय आता. तेव्हा स्वानंदी बोलते नक्की. तेव्हा समर बोलतो गुड नाईट आणि झोपतो. तेव्हा स्वानंदी हळूच पुन्हा त्याच्याजवळ जाते आणि त्याला हलवते आणि बोलते राजवाडे. तेव्हा समर बोलतो आता काय. तेव्हा स्वानंदी बोलते गुड नाईट. तेव्हा समर बोलतो अरे वा गुड नाईट. तेव्हा समर झोपतो. तेव्हा स्वानंदी बोलते त्या गोळ्यांचा बॉक्स गायब करून टाकूयात का. तेव्हा समर ताडकनी उठतो आणि बोलतो की माझ्या गोळ्यांच्या बॉक्सला तुम्ही हात जरी लावलात ना तर याद राखा. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. तेव्हा समर बोलतो गुड नाईट. इकडे अर्पिताला तिच्या नवऱ्याचा फोन आलेला असतो आणि ती तिच्यावर थोडंसं ती टेन्शनमध्ये असते, बडबड करत असते. तेवढ्याच मल्लिका उठते आणि बोलते की अप्पी काय झालं. तेव्हा अर्पिता बोलते की तू शांत राहा आता, टेन्शन देऊ नकोस हं, चिडचिड होते माझी. तेव्हा मल्लिका बोलते की ये इथे बस आणि सांग आता शांतपणे काय झालं. तेव्हा अर्पिता बोलते की तू माझ्या सासूबरोबर एक दिवस तरी राहून बघ ना. मी सकाळी 11 वाजता उठली तेव्हापासून तिची बडबड सुरू होते. मी TV बघितला तरी बडबड, फोन बघितला तरी बडबड. तेव्हा मल्लिका बोलते की अगं पण मी तुला याबद्दल विचारतच नाही आहे, तू बरोबरच आहे. मी तुला हे म्हणते की हा तुझा जो ठसका आहे ना तो थोडा जरी आपल्या डॉलमध्ये असला असता ना तरी आपण जिंकलो असतो. तेव्हा मल्लिका बोलते की अगं बरोबरच आहे गं तुझं, आपल्या वेवलेंथची माणसंच नाही आहे तिकडे तू, तर मग कशाला तिकडे ॲडजस्ट करावं. इकडे काही कमी आहे का तुमच्या माहेरी तुमच्याकडे. सरळ उठायचं आणि माहेरी यायचं कळत नाही आहे आधीराला. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा ती ना अजून हनीमून फेजमध्ये. माझंही तेच झालं की बोलली मी कशाला सतत माहेरी जायचं, लोक काय म्हणतील, आणि तेच विचार करत राहिली मी. पण जास्त झालं ना तेव्हा बॅग भरली आणि सरळ इकडे निघून आली. अन्विषाला पण घेऊन नाही आली. म्हटलं जास्त कळतं ना तुम्हाला, सांभाळा आता. म्हटलं बघा किती जमतंय तुम्हाला. तेव्हा मल्लिका बोलते की परफेक्ट, अगदी योग्य केलं. माझ्या डॉलला कधी जमते काय माहिती. तेव्हा अर्पिता बोलते की तेच करेल बघ ती. मम्मा तिच्या माझी सासूपेक्षा ना तिची सासू खूप डेंजर आहे. हळूहळू भडका उठेल आणि येईल इकडे ती निघून, टिकणार नाही ती तिकडे. बघ तू, हे सगळं मी माझ्या अनुभवावरून सांगते. तेव्हा मल्लिका बोलते की तुझ्या तोंडात गुळ साखर पडो, तुझ्या मनात आहे तसंच हो. एकदा आदिराती घर सोडून आली ना तर समर स्वानंदीचं लग्न आपोआप मोडणार. आपल्याला काहीही करायची गरज नाही लागणार. फक्त हे सगळं ना लवकरात लवकर होऊ देत. कारण एकदा का त्या स्वानंदीने हातपाय पसरायला सुरुवात केली ना मग आपली वाट लागली. ती स्वानंदी या घरात जास्तीत जास्त इन्व्हॉल्व व्हायच्या आत तिच्या बोजा बिस्तारा बांधून तिला तिच्या घरची वाट दाखवायला पाहिजे. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी समर आवरून
घरात येतो आणि बघतो तर स्वानंदी नसते. तेव्हा तो बोलतो की स्वानंदी मॅडम कुठे गेल्या. इकडे आजी देवासमोर प्रार्थना करत असते आणि बोलते की देवा पिंट्याच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पड बाबा, कारण की त्याला त्याच्या हेल्थचं महत्त्व कळू देत. तेवढ्यात समर तिथे येतो आणि बोलतो की गुड मॉर्निंग. तेव्हा समर देवाला नमस्कार करतो आणि आजीला बोलतो की काय गं, सकाळच्या गोळ्या घेतल्यास का. तेव्हा आजी बोलते हो घेतल्या. तेव्हा समर बोलतो बरं वाटतंय ना आता. तेव्हा आजी बोलते की मला काय धाड भरली. तेव्हा आजी बोलते की तुझं BP तर तुझं वाढलं होतं, तुला कसं वाटतंय. तेव्हा समोर बोलतो ओके मी. तेव्हा आजी बोलते की पिंटे आहे बघ, तब्येत सांभाळ स्वतःची, परत असं व्हायला नको हां, नाहीतर थोड्या दिवसात तू आणि मी एकाच वयाचं वाटायला लागू. तेव्हा समर बोलतो की आजी काय बोलतेस तू असं. अगं मधनं तरी कधीतरी वाटतं थोडं थकल्यासारखं, त्यात काय एवढं, आय एम ओके. तेव्हा समर आजीला विचारतो आणि त्या कुठे आहेत. तेव्हा आजी बोलते कोण. तेव्हा समर बोलतो त्या. तेव्हा आजी बोलते कोण, नंदू. तेव्हा समर बोलतो हा त्याच त्या, म्हणजे मगाशी बेडरूममध्येही नव्हत्यात, बाहेर कुठे दिसल्या नाहीत. म्हटलं पूजा करत असतील, इथेही नाही. स्वानंदी मॅडम गेल्या कुठे. तेवढ्या तिकडनं मल्लिका आणि अर्पिता येते. तेवढ्यात अर्पिता बोलते की दादा अरे काय स्वानंदी मॅडम करत बसलाय, बायकोशिवाय राहायला शिक ना. तेव्हा आजी बोलते की काय चाललंय अर्पिता तुझं, मोठं आहे ना तो तुझ्यापेक्षा, त्याची काय मस्करी करतेस. काही गरज नाही बायकोशिवाय राहायची, एकत्र राहावं, एकत्र संसार करावा आनंदाने. पिंट्याने नाही फक्त तू सुद्धा. तेव्हा समोर बोलतो आजी. तेव्हा आजी बोलते पिंट्या तू थोडं गप्प बस आता, मला ना खूप दिवसापासून बोलायचं होतं. अर्पिता तू का राहते तिथे नवऱ्याला सोडून. माहेरपणाला येणं वेगळं आणि सासर सोडून येणं वेगळं असतं. खूप झालं अर्पिता, पिंट्याला बोलण्यापेक्षा स्वतःला नवऱ्याबरोबर राहण्याची सवय लाव आता. तेव्हा अर्पिता बोलते मी तर काही बोलणारच नाही आता, मी जरा तोंड उघडलं तर प्रत्येक वेळा गाडी मी ते राहण्यावरच घसरते ना, मी साधी मस्करी पण करायची नाही का रे दादा. तेव्हा समोर बोलतो हे बघ अर्पिता शांत राहा. तेव्हा समोर बोलतो आणि आजी तू पण कशाला त्रास देतेस तिला. हे बघ अर्पिता आपण बोलूया, शांत राहा, आणि आजी तू पण. तेव्हा आजी बोलते की ते तर बोलूच रे, पण आधी तिलाही सांगणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मल्लिका बोलते की आई सध्या स्वानंदी कुठे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे ना. आहे कुठे ती, ओ माय गॉड, घरबीर सोडून गेली नाही ना. तेव्हा आजी बोलते तुम्ही मायले की काय बोलतायत, तुम्हाला तरी कळतंय ना. नाही तसं काही नाही. मल्लिका बोलते की काल जो प्रकार झाला ना, तिला गिल्टी फील वाटलं असेल म्हणून म्हटलं. तेव्हा आजी बोलते की अगं गिल्ट वाटल्यासारखं तिने काही केलंच नाही, आणि मुळात ती घर सोडून जाईल का, हे तिचंच घर आहे ना. तेवढ्यात त्यांचा स्टाफ मेंबर येतो आणि बोलतो सर तुम्हाला आणि आजींना गार्डनमध्ये बोलवलंय. तेव्हा समर बोलतो कोणी बोलवलंय गार्डनमध्ये. आजी बोलते चल ना बघूया. आजी आणि समर गेल्यावर मल्लिका बोलते की तुला पण काय गरज होती वाद घालायची त्यांच्यासोबत. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा बघितलं नाही, आजीच्या डोळ्यात मी नेहमी खुपत असते. तेव्हा कधी सुखाने येणार आहेत आपल्याला ह्या घरात दिवस. तेव्हा मल्लिका बोलते की येतील, सुखाने येतील, तोपर्यंत माझ्यासारखं चेहऱ्यावर हसू ठेवायचं. तेव्हा अर्पिता बोलते की ठीक आहे, पण ही स्वानंदी सकाळी सकाळी कुठे गेली. तेव्हा मल्लिका बोलते गेली असेल काहीतरी उद्योग करायला. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.